सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक 9. आज आपण बघणार आहोत ओवी क्रमांक 101 ते 150. मित्रांनो, ज्ञानेश्वरी वाचल्यामुळे किंवा ऐकल्यामुळे मनुष्याला जीवनामध्ये सुख शांती मिळते व नेहमी प्रगती होते. तर सुरुवात करूयात. ग्रीष्माच्या तीरसी सबीजे तृणे जैसी मागुती भूमीसे सुलीने होती. ग्रीष्म ऋतूच्या प्रखर उष्णतेत बीजासहित गवते ज्याप्रमाणे पुन्हा भूमीमध्ये पूर्णपणे विलीन होतात. का वार्षिये ढेंडे फिटे जेव्हा शारदीयेचा अनुघडू फुटे तेव्हा घनजात आटे गगनीचे गगनी. अथवा वर्षा ऋतूतील मेघाचे अवडंबर नाहीसे होऊन शरद ऋतूचा शांततेचा खजिना उघडा होतो तेव्हा सर्व मेघाचा समुदाय आकाशातल्या आकाशात विरून जातात. ना तरी आकाशीची एक होपे वायू निवांतूची लोपे का तरंगता हरपे जळी जेवी. आकाशातील घरात वायू शांत होऊन लय पावतो अथवा जलाशयातील तरंग पाण्यात विरून जातो. अथवा जागी नलिये वेळे स्वप्नमणीचे मनी मावळे तैसे प्राकृत प्रकृती मिळे कल्पक्षयी. अथवा जाग आल्यावर झोपेतले स्वप्न मनातल्या मनात मावळते त्याप्रमाणे कल्पांत समयी प्रकृतीपासून निर्माण झालेले जग प्रकृतीत विरून जाते. मग कल्पाती पुढती मीची सृजी एसी वदंती तरी ये विषय निवृत्ती उपपत्ती ऐक. मग नव्या कल्पाच्या प्रारंभी मीच ही सृष्टी पुन्हा उत्पन्न करतो असे म्हणतात. त्याविषयी स्पष्ट निवेदन करतो ते लक्षपूर्वक ऐका. प्रकृतीं स्वामवष्टभ्य विसृजामि पुनः पुनः भूतग्राममिमं कृस्तवशं प्रकृतेर्वशात. मी आपल्या अविद्यारूप प्रकृतीला माझ्या सत्तेखाली ठेवून प्रकृतीच्या स्वाधीन असलेल्या व परतंत्र झालेल्या या संपूर्ण भूत समुदायाला पुन्हा पुन्हा उत्पन्न करतो. तरी हेची प्रकृती किरीटी मी स्वकीया सहजे अधिष्ठी तेथ तंतू समवायपटी जेवी विनावनी दिसे. तरी अर्जुना, या माझ्या मायेचा जेव्हा मी स्वभावतः अंगीकार करतो तेव्हा सुताचा नित्य संबंध असलेल्या वस्त्रामध्ये ज्याप्रमाणे विणकर दिसतो. मग तिये विनावनी चेनी आधारे लहाना चौकडिया पटत्व भरे तैसी पंचात्मके आकारे प्रकृतीची होय. मग ज्या विणकराच्या साहाय्याने लहान चौकटींनी वस्त्र तयार होते तसे पंचमहाभूतात्मक आकाराने प्रकृती बनते. जैसे विरजनी याचेनी संगे दूधची आटे जो लागे तैसी प्रकृती अंगारिगे सृष्टीपणाचिया. ज्याप्रमाणे विरजनाच्या संयोगाने पाताळ दूध दही रूपाने घट्ट होते त्याप्रमाणे प्रकृती परब्रह्माच्या संयोगाने सृष्टीपणाच्या आकाराला येते. बीज जळाची जवळीक लाहे आणि त्याची शाखोपशाखी होये तैसे मज करणे आहे भूतांचे हे. बीजाला पाण्याचा ओलावा मिळाला की बीजाला कोंब फुटून त्याला डहाळ्या फांद्या फुटून वृक्षाचे रूप येते. त्याप्रमाणे प्रकृतीजन्य भूतसृष्टी परब्रह्माच्या संयोगाने सृष्टीपणाच्या आकाराला येते. अगानगर हे राये केले या म्हणणे एचा साचपन किर आले परी निरुते पाहता काय शिनले रायाचे हात. अरे,
राजाने नगर वसविले असे म्हणतात, असा म्हणण्याचा प्रघात आहे. वास्तविक पाहिले तर नगराच्या रचनेत राजाचे हात शिनले काय? आणि मी प्रकृती अधिष्ठिती कैसे, जैसा स्वप्नी जो असे, मग तोची प्रवेशे जागृत अवस्थे. जो स्वप्नात असतो तो जसा जागृत अवस्थेत प्रवेश करतो, त्याप्रमाणे मी प्रकृतीचा स्वीकार करतो. तरी स्वप्नेनी जागृती येता, काय पाय दुखती पंडू सूता, की स्वप्ना माझी असता प्रवासू होय. तर अर्जुना, स्वप्नातून जागृतीत येताना त्याच्या पायाला श्रम पडतात काय? अथवा स्वप्नामध्ये असताना प्रवास होतो काय? या आगवीचा अभिप्रावो काही, जे हे भूतसृष्टीचे काही, मज एकही करणे नाही ऐसाची अर्थू. या सर्वांचा मतितार्थ काय की भूतसृष्टी घडत असताना मला काहीच क्रिया करावी लागत नसते. जैसी राये अधिष्ठिली प्रजा, व्यापारे आपुला लिया काजा, तैसा प्रकृती संगो माझा, हेर करणे ते येचे. ज्याप्रमाणे राजाचे आश्रित प्रजाजन आपले व्यवहार आपल्या आवडीनुसार करीत असतात, त्याप्रमाणे माझा प्रकृतीशी संबंध असतो की सर्व कर्तृत्व प्रकृतीचे असते. पाहे पा पूर्ण चंद्राची या भेटी, समुद्री भरते अपार दाटी, तेथ चंद्राशी काय किरीटी उपका पडे. पहा की अर्जुना, पौर्णिमेला पूर्ण चंद्राच्या भेटीने समुद्राला अमर्याद भरती येते. ती भरती आणण्यासाठी चंद्राला श्रम पडतात काय? जड परी जवळी का, लोह चळे तरी चळो का, कवनू शिनू भ्रामका सान्निधानाचा. लोखंड जड असून लोह चुंबकाच्या सहवासाने ते हलते, हाले नाका. पण लोह चुंबकाला लोखंडाच्या सानिध्यात असण्याचे व त्याला जवळ ओढण्याचे काय श्रम पडले? किंबहुना या परी मी निज प्रकृती अंगीकारी, आणि भूतसृष्टी एकसरी प्रसवणी लागे. फार कशाला, अशा प्रकारे मी प्रकृतीचा स्वीकार करतो, आणि ती प्रकृती भूतसृष्टीला एकसारखी उत्पन्न करू लागते. जो हा भूतग्रामो आघवा, असे प्रकृती आधीन पांडवा, जैसी बीजाची आवेल पालवा समर्थ भूमी. हे पांडव पुत्रा, ज्याप्रमाणे बीजाच्या वेलीला पाने वगैरे फुटण्याला जमीन कारणीभूत असते, त्याप्रमाणे ही भूतसृष्टी प्रकृतीच्या आधाराने निर्माण होते. ना तरी बाळादिका वयसा, गोसावी देह संगू जैसा, अथवा गणावळी आकाशा वर्षीये जेवी. किंवा बाल्यादी वयाच्या अवस्थांना देहसंग कारण आहे, अथवा ज्या प्रकारे आकाशात मेघ येण्यास वर्षा ऋतू आधारभूत आहे. का स्वप्नासी कारण निद्रा, तैसी प्रकृती हे नरेंद्रा, या अशेषाही भूत समुद्रा गोसाविनी गा. किंवा नृपश्रेष्ठा, निद्रा ही स्वप्नास कारण असते, त्याप्रमाणे या भूत समुद्राला प्रकृती ही कारण आहे. स्थावरा आणि जंगमा, स्थूळा अथवा सूक्ष्मा, हे असो भूतग्रामा प्रकृतीचे मूळ. सर्व चराचर स्थूल सूक्ष्म भूतसृष्टीचे मूळ कारण ही प्रकृतीच आहे. म्हणून भूते हन सृजावी, का सृजिली प्रति पाळावी, ये करणी न येती आगवी आमुची अंगा. म्हणून भूतसृष्टी निर्माण करावी आणि भरण पोषण करावे ही कामे आमच्याकडे येत नाहीत. जळी चंद्रिकेची या पसरती वेली, ते वाढी चंद्रे नाही वाढविले, तेवी माते पाहुणी ठेली दुरी कर्मे. पाण्यात चंद्राची किरणे वेलीसारखी पसरलेली असतात, त्याची वाढ ज्याप्रमाणे चंद्राने केलेली नसते, त्याप्रमाणे
सर्व कर्मे मला पोचूनही माझ्यापासून दूर राहतात. न च मातानी कर्माणी निबंधती धनंजय उदासीन वदासीनमसक्तं तेषु कर्मसु. आणि हे धनंजया, या जगाच्या उत्पत्ती करण्याच्या कर्मात असक्त नसलेल्या व उदासीनाप्रमाणे निर्विकार असलेल्या मला ही कर्मे बद्ध करीत नाहीत. आणि सुटलिया सिंधू जळाचा लोटू न शके धरू सैंधवाचा घाटू तेवी सकळ कर्मा मीची शेवटू ती काही बांधती माते. ज्याप्रमाणे मिठाला विरघळवून टाकणाऱ्या समुद्राच्या पाण्याचा प्रचंड लोंढा एकदम सुटला तर मिठाचा बांध त्याला अडवू शकत नाही, त्याप्रमाणे ज्या कर्माचा विलय माझ्यात होतो ती कर्मे मला बंधक होत नाहीत. धूम्रजांची पिंजरी वाजतिया वायुते जरी होकारी का सूर्यबिंबा माझारी अंधारी रिगे. धुरांच्या कणांचे छत वादळी वाऱ्याला थांबवील अथवा सूर्यबिंबात जर अंधार प्रवेश करील. हे असो पर्वताची हृदयेचे जेवी पर्जन्यधारा स्तवन खोचे तेवी कर्मजात प्रकृतीचे न लगे मज. एरवी या मायेच्या नामरूपादी विकारामध्ये मीच केवळ असतो हे लक्षात घे. पण उदासीनाप्रमाणे मी स्वतः काही करीत नाही व कोणाकडून करूनही घेत नाही. दीपू ठेविला परिवरी कवना ते नियमी ना निवारी आणि कवन कवनीये व्यापारी रहाटे तेही नेने. एखाद्या घरात दिवा लावून ठेवला तर कोणाला काम करण्याचे नियम घालून देत नाही किंवा कोणाला प्रतिबंध करीत नाही. शिवाय कोण कोणत्या प्रकारे काम करतो तेही जाणून घेत नाही. तो जैसा का साक्षीभूतू ग्रह व्यापार प्रवृत्ती हेतू तैसा भूत कर्मी अनासक्तू मी भूती असे. ज्याप्रमाणे तो दिवा तटस्थ असतो परंतु घरातील सर्वांच्या व्यवहाराच्या प्रकृतीला कारण असतो, त्याप्रमाणे सर्व भूतांमध्ये मी असून त्यांच्याकडून होणाऱ्या कर्मांमध्ये मी उदासीन आहे. हा एकची अभिप्रावो पुढत पुढती काय सांगो बहुता उपपत्ती येथ एक वेळा सुभद्रापती ये तुले जाणपा. हे सुभद्रापते अर्जुना, हा एकच विचार विविध प्रकारांनी वारंवार किती सांगावा. तू आता एकदा इतकेच ध्यानात घे म्हणजे झाले. मयाध्यक्षण प्रकृती सुयेचे सचराचरम हे तू नानेत कौंतेय जगद्विपारी वर्तते. हे कुंतीपुत्रा, माझ्या आश्रयाने माया चराचर जगत निर्माण करते. या कारणामुळे जगाची घडामोड होते. जे लोकचेष्टा समजता जैसा निमित्त मात्र का सविता तैसा जगत प्रभवी पंडुसुता हे तुम्ही जाणे. ज्याप्रमाणे लोकांच्या सर्व व्यवहारांना हा सूर्य निमित्त मात्र होतो तसा हे पांडुपुत्रा मीही जगनिर्मितीला तटस्थपणे निमित्त होतो. का जे मिया अधिष्ठिलिया प्रकृती होती चराचरांची या संभूती म्हणून मी हेतू हे उपपत्ती घडेयया. किंवा मी प्रकृतीचा स्वीकार केल्यावर या चराचर सृष्टीची निर्मिती होते म्हणून या विचार पद्धतीने या विश्व उत्पत्तीला मीच कारण आहे. आता येणे उजिवडे निरुते न्याहाळी पाम ऐश्वर्य योगाते जे माझ्या ठाई भूते परिभूती मी नसे. आता या ज्ञानाच्या स्वच्छ प्रकाशाने ह्या माझ्या ऐश्वर्य योगाचे तत्व पहा. ते तत्व हे की प्राणी मात्र माझ्या ठाई आहेत पण मी प्राणी मात्रात नाही. अथवा भूतेना माझ्या ठाई आणि भूता माझी मी नाही
या खुना तू काही चुकू नको. अथवा प्राणी मात्र माझ्या ठाई नाहीत आणि मी प्राणी मात्रात नाही, या रहस्याला मुळीच विसरू नको. हे सर्वस्व आमुचे गुड, परी दाविले तुझ उघड. आता इंद्रिया देऊनी कवाड, हृदयी भोगी. ही सर्वस्वी गुप्त गोष्ट आहे, परंतु तुला उघड करून सांगितली आहे. आता भटकणाऱ्या इंद्रियांची द्वारे बंद करून आपल्या अंतःकरणात आत्मचिंतनाने या रहस्याच्या गोडीचा उपभोग घे. हा दंशू जव नये हाता, तव माझे साचो कारेपणा पार्था. न संपडेगा सार्वर्था, जे विभूसी कनू. ज्याप्रमाणे कोंड्यात धान्य कण सापडत नाही, त्याप्रमाणे हे रहस्य जगाच्या पसाऱ्यात मुळीच अनुभवास येणार नाही. एरवी अनुमानीचे नि पैसे, आवडे किर कळले ऐसे. परी मृगजळाचे नि उलासे, काय भूमी तिमे. एरवी अनुमानाच्या वाटेने माझे स्वरूप कळले असे खरोखर वाटते, परंतु अनुभूती वाचून ते निरर्थक आहे. कारण मृगजळाच्या ओलाव्याने कधी जमीन भिजते काय. जे जाळ जळी पांगिले, तेथ चंद्रबिंब दिसे आंतुडले. परी थडीये काढून झाडले, तेव्हा बिंबके सांग. जाळे पाण्यात पसरले तर त्यात चंद्राचे प्रतिबिंब अडकलेले वाटते, पण ते जाळे तीरावर काढून झाडले तर मूळ बिंब कोठे दिसते सांग बरे. तैसे बोलवरी वाचा बळे, वायांची जख विजती प्रतितीची डोळे. मग साचोकारे बोधा वेळे, आधी ना होईजे. त्याप्रमाणे वाणीच्या प्रभावाने कित्येक जण आपल्या प्रतिपादनाने अनुभवाच्या डोळ्यांना व्यर्थ फसवितात. यथार्थ बोधाच्या प्रसंगी तेथे ज्ञानाचे अस्तित्वही असत नाही. अवदांती मा मुडा मानुषी, तनुमाश्रितं परम भाव मजानन्नो मम भूतमहेश्वरम. सर्व भूतांचा ईश्वर जो मी, माझा श्रेष्ठ भाव न जाणता मी कोणी. एक देहधारी मनुष्य समजून मूढ लोक माझी अवहेलना करतात. किंबहुना भवा बिहा या, आणि साचे चाड आथी जरी मिया. तरी तुम्ही गा उपपत्तीया जतन कीजे. एकंदरीत जर प्रपंचाची भीती वाटत असेल आणि माझ्या प्राप्तीची इच्छा असेल, तर हा तत्व विचार तू काळजीपूर्वक स्मरणात ठेवला पाहिजे. एरवी वेदली दिठी कवळे, तई चांदणी या ते मने पिवळे. तेवी माझ्या स्वरूपी निर्मळे, देखाल दोष. एरवी काविळीने व्यापलेली दृष्टी शुभ्र चांदण्याला पिवळे म्हणते, त्याप्रमाणे माझे शुद्ध स्वरूपही सदोष दिसू लागते. ना तरी ज्वरे विटाळले मुख, ते दुधाते मने कडू विख. तेवी अमानुषा माणूस, मानाल माते. किंवा तापाने तोंडाची चव गेलेली असते, तेव्हा रोग्याला दूध कडू लागते. त्याप्रमाणे माणसाचे गुणधर्म नसलेल्या मला अविवेकी मनुष्य म्हणतात. मनवनी पुढती तू धनंजया, मने विसंबसी या अभिप्राया. जे इया स्थूल दृष्टी वाया, जाई जेलगा. म्हणून अर्जुना, मी तुला वारंवार सुचवतो की या स्वरूप ज्ञानाला विसरू नकोस, कारण या स्वरूप ज्ञाना वाचून बाह्य दृष्टी निरर्थक आहे. पै स्थूल दृष्टी देखती माते, तेची न देखणे जान निरुते. जैसे स्वप्नीचे नि अमृते, अमरा नोहिजे. स्वप्नात मिळालेले अमृत पिऊन ज्याप्रमाणे अमर होता येत नाही, त्याप्रमाणे वरपांगी दृष्टीने मला पाहणे ज्ञानी लोक यथार्थपणे पाहणे मानत नाहीत. एरवी स्थूल दृष्टी मूढ, माते जाणती कीर दृष्टी. परी ते जाणनेची जाणणे आड, रिगोणी ठाके. एरवी
स्थूल दृष्टीचे अज्ञानी लोक माझ्याविषयीचे ज्ञान पक्के करून घेतात हे खरे, परंतु त्यांचे हे बाह्य रीतीने जाणून घेणे यथार्थ ज्ञानाला दृष्टी आड करते. जैसा नक्षत्राची या आभासा, साठी घातू झाला तया हंसा, माझी रत्नबुद्धीची आशा रिगोनिया. ज्याप्रमाणे पाण्यात पडलेल्या नक्षत्राच्या प्रतिबिंबाला रत्नेच आहेत, अशा बुद्धीने आषाढभूत हंसाने खाण्यासाठी चोच आपटावी व खडकावर ती आपटून हंसाचा नाश व्हावा. त्याप्रमाणे सांगे गंगा या बुद्धी मृगजळ, ठाकोनी आलियाचे कवळ फळ, काय सुरतरो म्हणून बाबुळ सेविली करी. अरे, मृगजळाला गंगा आहे असे समजून धावून गेलो तर कोणते फळ प्राप्त होईल, किंवा बाबळीला कल्पवृक्ष समजून तिची सेवा केली तर काय लाभ होईल. हा निळ या चाची दुसरा, या बुद्धी घातू घातला विखारा, का रत्ने म्हणून गारा वेची जेवी. हा नीलमण्याचा 2 पदरी हार आहे. या बुद्धीने काळसर्प हातात धरला किंवा रत्ने म्हणून गारा वेचाव्यात. अथवा निदान हे प्रगटले, म्हणून खदिरांगार खोळे भारिले, का सावली नेनता घातले कुहासिये. किंवा हा द्रव्याचा गुप्त साठा सापडला म्हणून पिशवीत खैराचे निखारे भरावेत, किंवा विहिरीतील पाण्यात आपलेच प्रतिबिंब आहे हे न समजून घेता दुसरा सिंह आहे म्हणून पाण्यात उडी घ्यावी. तेवी मी म्हणून प्रपंची, जी ही बुडी दिदली कृतनिश्चयाची, तीही चंद्रासाठी जे विजाळीची प्रतिभा धरली. याप्रमाणे ज्यांनी मी परमात्मा साकार होऊन प्रपंचात अवतरलो असा पक्का निश्चय केला आणि प्रपंचात बुडी मारली, तर त्याने खरे चंद्रबिंब पाण्यातले चंद्रबिंब समजून धरले असे म्हणावे लागेल. अशा प्रकारे ओवी क्रमांक 101 ते 150 या संपन्न झालेल्या आहेत. पुढील ओव्या ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा श्री ज्ञानेश्वर महाराज की जय.